श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री गणेशाय नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या चराचर सृष्टीत जेव्हा माणसांचं मन थकून जातं, जेव्हा संकट एका मागोमाग येतात आणि मग मार्गच दिसेनासा होतो, तेव्हा कुठेतरी अदृश्य रूपात अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. ही कथा आहे श्रद्धा, संयम आणि गुरुकृपेची. ही कथा आहे अशाच एका भक्ताच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या अनुभवाची, जिथे अशक्य वाटणाऱ्या संकटातून श्री स्वामी समर्थांनी चमत्कार घडवून आणला. चला तर मग मन शांत करा, नामस्मरणात लीन व्हा आणि ऐका माझ्या या स्वामी समर्थाची अनुभव कथा. महाराष्ट्रातील एका लहानशा गावात विठ्ठलराव देशमुख नावाचा एक साधा आणि प्रामाणिक माणूस राहत होता. शेती हाच त्याचा आधार होता. पण गेली 2 वर्ष पावसाने अगदी पाठ फिरवली होती. पीक येत नव्हतं, कर्जही वाढत चाललं होतं आणि घरात रोज चिंता वाढत होती. त्याची बायको सावित्री, 2 लहान मुलं. घर चालवताना सावित्रीची अगदी ओढाताण होत होती. विठ्ठलराव बाहेरून शांत दिसायचा, पण आतून तो पूर्णपणे खचलेला होता. एक दिवस रात्री तो अंगणात बसून आकाशाकडे पाहत म्हणाला, देवा, आता तरी मार्ग दाखव रे बाबा, नाहीतर या संकटात मी बाहेरून पडू शकणार नाही. असं म्हणत तो तिथेच झोपी गेला. त्यानंतर त्या गावात एक जुनं मंदिर होतं, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर. विठ्ठलराव फारसा देवळात जाणारा नव्हता, पण त्या रात्री मनाला काहीतरी ओढ लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे तो मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात मंदिरातले जुने पुजारी म्हणाले, बाळा, संकटात असशील तर स्वामींचं नाव घे. स्वामी कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत. त्या दिवसापासून विठ्ठलराव रोज सकाळी श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करू लागला. असे भागात पाणीसाठ्याचा प्रकल्प मंजूर झाला. शेतीला पाणी मिळालं, पीक आलं आणि कर्जही हळूहळू फेडत गेलं. विठ्ठलरावच्या आयुष्यात पहिल्यांदाच समाधान मिळालं. आज विठ्ठलराव दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जातो आणि तिथे अगदी हसत हसत देवा लावतो. आणि इतर मनाला भिडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा गरजू भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटू अजून एका नवीन अनुभव कथेसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.